नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट फर्स्ट दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंटचं आजचं आपलं चौथं लेक्चर. आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. हे मागच्या 2 लेक्चर पण सांगत आलेलं की ज्या दिवशी आपण डायमेन्शन काढणार आहोत ते लेक्चर महत्त्वाचं याच्यासाठी आहे की इथून पासून 12वीच्या शेवटच्या युनिटपर्यंत जेव्हा केव्हा आपल्याला एखादी डेफिनेशन लिहायची असेल, एखादा लॉ लिहायचा असेल, त्या डेफिनेशन किंवा त्या लॉवरून जर का एखादा फॉर्म्युला भेटला असेल तर प्रत्येक वेळेस त्या डेफिनेशन आणि फॉर्म्युला लिहिणं झाल्यावर त्याच्या खाली त्याची युनिट आणि डायमेन्शन रिप्रेझेंट करणं महत्त्वाचं असते. आता सगळ्यात पहिल्यांदा हे लिहिलेलं वाचण्यापेक्षा मी काय बोलत आहोत त्याच्याकडे लक्ष द्या, कारण की जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं याचं आपल्याला काम पडणारच आहे आणि ते मी त्यावेळेस वाचून दाखविलच. त्यावेळेस तुम्ही सोबत सोबत ते वाचलं तरी चालेल, पण आतापासून तुम्ही ते वाचायचा प्रयत्न करसाल. मी काय बोलतो हे तुमच्या सगळं लक्षातून निघून जाईल. म्हणून सध्या मी काय बोलतो त्याच्याकडे फोकस करा आणि जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं त्या क्वांटिटीचा किंवा त्या लिहिलेल्या शब्दाचा उपयोग करणारच. तर महत्वाचा मुद्दा काय की हे युनिट किंवा हे लेक्चर या पूर्ण युनिटच्या मनानं महत्वाचं का बरं आहे, कारण की जिथं जिथं युनिट फॉर्म्युला येईल तिथे तिथे डायमेन्शन काढणं हे आवश्यक असतात. एका मार्काची जर का स्टेट बोर्डमध्ये डेफिनेशन जरी आली आणि त्या डेफिनेशनच्या खाली जर का फॉर्म्युला असेल त्या डेफिनेशन बेस, तर त्या फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यासोबत युनिट आणि डायमेन्शन लिहिणं आवश्यक असते. त्याचं एसआय युनिट काय, सीजीएस युनिट काय आणि डायमेन्शन काय. आता एसआय युनिट आणि सीजीएस युनिट हे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. आज डायमेन्शन काढणं शिकणार आहोत. मग या डायमेन्शनचा एवढा उपयोग काय आहे? डायमेन्शन वरून फॉर्म्युला रिप्रेझेंट करू शकतो का? डायमेन्शनचं कॉम्बिनेशन करून आणखी काही वेगवेगळे किंवा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे वेगवेगळे डायमेन्शन असू शकतात का? अशा काही वेगवेगळ्या पॉसिबिलिटी घेऊन हे इथून आजपासून तर पुढचे 1-2 लेक्चर आपण डायमेन्शन बद्दल डिस्कस करणार. नीट जेडब्ल्यू सारख्या एक्झाम मध्ये या पोर्शनवर एक क्वेश्चन हा नक्की असतेच, ज्याच्यावर डायमेन्शन काढायचं सांगतात किंवा डायमेन्शनच्या रिस्पेक्ट टू आणखी काही क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे पहिलेपासून म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काय काय सांगत आहोत त्या गोष्टी शेवट आरामात ऐकायचा प्रयत्न करा. आणि खूप सोपं आहे डायमेन्शन काढणं, काहीही कठीण नाही. आता डायमेन्शन जे आपण काढत आहोत ते नेमके कोणाचे रिस्पेक्टिव्ह काढत आहोत? तर आपण याच्या पहिले किंवा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अशा फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार पडतात. त्यातले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ह्या काही मोजक्याच आहेत, पण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ह्या वेगवेगळ्या प्रमाणात किंवा वेगळ्या नंबरमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला सापडतात. मग त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढायसाठी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर आपल्याला डिपेंड राहावं लागते आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आपल्याला फक्त 7च आहे. याचा अर्थ जे आपण डायमेन्शन काढणार आहोत ते फक्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे रिस्पेक्टिव्ह काढणार, कारण की डायमेन्शन वरूनच क्वांटिटीचं नेचर हे आपल्या लक्षात येते. भलाही डायमेन्शन वरून त्याचा कॉन्स्टंट आपण सांगू शकत नाही, परंतु क्वांटिटीचं युनिट काय राहणार आहे किंवा कोणती क्वांटिटी असू शकते इथपर्यंतचं आपण अनुमान डायमेन्शनच्या रिस्पेक्टिव्ह लावू शकतो किंवा इथपर्यंत आपण गेसिंग करू शकतो. जसं मी डायमेन्शन काढणं तुम्हाला शिकवेल तसं डायमेन्शन युनिट काढता येते का तेही आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे डायमेन्शन हे कोणाचे रिस्पेक्टिव्ह काढायचे तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे रिस्पेक्टिव्ह. कोणाचे काढायचे आहेत? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे ॲज वेल एज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढणं अगदी सोपं आहे, कारण की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी हे फक्त आपल्याजवळ 7च आहेत. परंतु ह्या 7 सोडून बाकी उरलेले सगळेच्या सगळे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन ह्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या भरोश्यावर आपण काढतो. कशासाठी? तर असणारा फॉर्म्युला डिटरमाइन करायसाठी किंवा फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिले जाते डायमेन्शनच्या भाषेत ते शो करायसाठी. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की फॉर्म्युला म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला हा पाठ असणं किंवा माहीत असणं आवश्यक आहे. मग त्याच फॉर्म्युल्यावरून आपण युनिट काढतो आणि युनिटवरून डायमेन्शन काढतो. हे झाली एक चेन. म्हणजे पहिल्यांदा फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला, फॉर्म्युला युनिट आणि युनिटवरून डायमेन्शन. जसं आपण डायमेन्शन काढणं शिकलो तसं डायमेन्शन आपण युनिट काढू शकतो, युनिटवरून मग आपण फॉर्म्युलाही काढू शकतो. पहिल्यांदा आपण राईट हँड साईडच्या इकडे जाऊ.
की हळूहळू एक एक गोष्ट काढायचो. आणि नंतर मग जेव्हा आपल्या डायमेन्शनवर कमांड येऊन जाईल, डायमेन्शन काढणं येऊन जातील आपले, त्यावेळेस मग आपण डायमेन्शन युनिट काढायचो. युनिटवरून फॉर्म्युला आणि फॉर्म्युला फिजिकल क्वांटिटी ओळखायचा प्रयत्न करू. हळूहळू त्या गोष्टी इकडे जाऊ. आता बेसिकली डायमेन्शनची फिजिक्सच्या रिस्पेक्ट टू डेफिनेशन काय आहे, जे इथे लिहिलेली आहे आपण. डायमेन्शन काय आहे? द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट must be rise in order to obtain the unit of given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी राईज. आता दिलेली क्वांटिटी हे फंडामेंटलच असू शकते असं नाहीये. फंडामेंटल सोडून बाकीचे फिजिकल क्वांटिटी असू शकतात. मग त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढायसाठी हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा यूज करून त्याच्या पॉवरचे रिस्पेक्ट आपण काढू शकतो. पॉवरचे रिस्पेक्ट टू कसं काय ते सगळं आता मी एक्सप्लेन करतो हळूहळू. पहिल्या स्ट्रोक मध्ये हे डेफिनेशन एकदम लक्षात येणार आहे, आणि जसं जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसे तसे डेफिनेशन लक्षात ठेवायचे. फक्त डेफिनेशनचा पहिला मेन मोटो काय, द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट. कोणते युनिट? तर फंडामेंटल, जे की जर आपल्याला 7 फंडामेंटल युनिट म्हणजे कोणती, की जे युनिट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे आहेत त्याला फंडामेंटल युनिट म्हणतात. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत तर 7. मग फंडामेंटल युनिट किती असतील तर 7. जसं किलोग्राम हे फंडामेंटल युनिट झालं, मीटर फंडामेंटल युनिट आहे, केल्विन फंडामेंटल युनिट आहे. जसे फंडामेंटल युनिट आपण काढू शकतो ते कोणावरून, तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवरून. म्हणजेच काय, द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी राईज. राईज म्हणजे वाढवणे. फंडामेंटल युनिटचे पॉवर मस्ट बी राईज कशासाठी, इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. कशासाठी, तर फिजिकल क्वांटिटी ऑब्टेन करायसाठी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे फक्त फंडामेंटल नाही तर मग डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी ऑब्टेन करायची, म्हणजे त्याचा फॉर्म्युला माहित करून घेण्यासाठी आपण डायमेन्शन काढू शकतो. आता हे तर चाललंय एक बेसिक डेफिनेशन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या रिस्पेक्ट, डायमेन्शनच्या रिस्पेक्ट. आता नेमकं हे काय म्हणत आहे आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जाते ते हळूहळू आपण पाहणार आहोत. याही रूलचा आपण अप्लाय करणार आहोत. परंतु आपल्याजवळ किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे तर 7. याचा अर्थ डायमेन्शन आपण किती युनिटच्या रिस्पेक्ट टू किंवा किती फंडामेंटल क्वांटिटीच्या रिस्पेक्ट टू काढू शकतो तर 7. मग ज्या फंडामेंटल युनिट दिलेले असतात त्याच पहिलं लेटर आपण डायमेन्शन काढायसाठी उपयोगात आणतो. परत एकदा, ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दिलेल्या असतात त्याच क्वांटिटीचं पहिलं लेटर आपण डायमेन्शन काढायसाठी उपयोगात आणतो. मग पहिलं लेटर म्हणजे काय, आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लिहितो मी इथं. पहिली दॅट इज लेंथ, नंतर मास, नंतर टाइम, अशा टोटल किती आपल्याजवळ तर 7. त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि सगळ्यात शेवटी मीन्स अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत याच फिजिकल क्वांटिटीचे पहिले लेटर आपण डायमेन्शन काढायसाठी उपयोगात आणतो. प्रत्येक वेळेस डायमेन्शन काढत असताना याचा अर्थ डायमेन्शन किती जणांचे रिस्पेक्ट टू निघू शकतात तर 7 जणांचे रिस्पेक्ट. डायमेन्शन काढत असताना ते डायमेन्शन म्हणजे पहिले लेटर हे नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असले पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज स्क्वेअर ब्रॅकेट. आता कुठल्या क्वांटिटी आहेत आपल्याजवळ, ह्या 7 फिजिकल क्वांटिटी. मग ज्या वेळेस एखादं युनिट हे मीटर मध्ये असेल, मीटर कोणाचे रिस्पेक्ट टू तर लेंथच्या, मग आपण हिच्यात जे डायमेन्शन काढणार आहोत त्या नावाचे रिस्पेक्ट टू नावाचं पहिलं लेटर घेणार आहोत. नावाचं पहिलं लेटर म्हणजे कोणतं तर एल. एल स्टँड फॉर लेंथ. नंतर मास इथं म्हणजे एम. एम स्टँड फॉर मास. नंतर कोण टी. टी स्टँड फॉर टाइम. आता लक्ष द्या, इथं परत कोण आलाय टी. आपण टी पहिलेच घेऊन घेतलेला आहे जो कोणाचा आहे टाइमचा. इथचा जो टी असते तो नेहमी कोणाचा आहे टाइमचा, तो टेम्परेचरचा नसते.
मग टाइमचा टी तर गेला, मग आणखी तर आपण टी लिहू शकत नाही. जर का आणखी टी लिहिला तर मग हा टी टाइमचा आहे की टेम्परेचरचा आहे ते कन्फ्युज होईल. म्हणून विचार उपाय म्हणून याचे युनिटचे इकडे पाहतात. युनिट काय तर केल्विन. जर का फक्त नावात लिहिलं तर हा कॅपिटल के, म्हणून मग युनिटचं पहिलं लेटर घेतलं जाते. म्हणून इथं कोण येणार आहे तर के. टी स्टँड फॉर, टी म्हणजे कोणाची रिस्पेक्ट टू मेजरमेंट करता टाइमच्या, के म्हणजे कोणाच्या रिस्पेक्ट टू मेजरमेंट करता टेम्परेचरच्या. कारण की टाइम टी पासून सुरुवात होता, टेम्परेचर टी पासून सुरुवात होत आहे, मग दोन्ही वेळेस टी घेऊ शकत नाही, म्हणून याच्या ऐवजी आपण के घेतो. पुढे आता इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कशानं शो करतात बेसिकली आय न. आता याच्यात जर का फॉर्म्युला म्हटलं तर मास कशाने शो करतात एम न, लेंथ कशाने शो करतात एल न, टी कशाने शो करतात टाइम न. त्याच्याने तिन्ही गोष्टी घेतलेल्या. पण इथचा टाइम बरं टेम्परेचर सोबत कॅन्सल झाला, म्हणजे इथं टी घेतलेला आहे तर टेम्परेचरचा टी घेऊ शकत नाही. इलेक्ट्रिक करंट साठी कशाने शो करतो आपण फिजिक्स मध्ये, इलेक्ट्रिक करंट शोड बाय आय, मग इथं घेतल्या जाते आय. किंवा काही काही बुक मध्ये एल, एम, टी, के आणि आयच्या ऐवजी ए घेतात. इलेक्ट्रिक करंटचे युनिट कोण आहे एम्पियर. म्हणून काही काही बुक मध्ये एक तर या एम्पियरचा ए घेतात किंवा इलेक्ट्रिक करंट ज्यानं शो करतो आपण त्याला आय घेतात. याच्या पुढे आता कोण आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. कुठून सुरुवात होता एल न, पण एल तर पहिलेच झाला लेन्थ साठी यूज केला. मग याचे युनिटची इकडे पाहिजे, युनिट काय कॅन्डेला. मग कॅन्डेलाचा कोण इथं कन्सिडर करतात सी. असे इथं हे 6 जण इथे रिप्रेझेंट करत आहेत. सर एक राहिला ना, कोण राहिला आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी काय लिहू शकतो आपण ए, परंतु ए तर काही काही बुक मध्ये घेतलेला आहे. दोनच आहे इलेक्ट्रिक करंट, एक तर आय एक तर ए ना आपण शो करू शकतो. तुम्ही जर का एखादा क्वेश्चन आला, तुम्ही जर का डायमेन्शन इलेक्ट्रिक करंटचे रिस्पेक्ट टू असेल, आय चे रिस्पेक्ट टू लिहिले तरी उत्तर बरोबर आहे, ए चे रिस्पेक्ट टू लिहिले तरी उत्तर बरोबर आहे. म्हणून ए इथंच गेलेला आहे. मग या ए च्या ऐवजी याच्या युनिटच्या इकडे पहा, युनिट कोण आहे मोल, म्हणून इथं कोण लिहिले जाते. जर का आणखी एखादी क्वांटिटी असली किंवा मोलच्या रिस्पेक्ट टू कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर याच्यात एक येऊन जाते परत मोल. परंतु हे शिकवत असताना आपण सांगितलं होतं की मोल हे फिजिक्स पेक्षा केमिस्ट्री जास्त उपयोगात येते. त्याच्याच्यानं असं कुठलं डायमेन्शन 12वी पर्यंत शक्यतोवर तुम्हाला भेटणार नाही की त्या डायमेन्शनच्या फॉर्म्युल्यात आपल्याला मोलचा उपयोग करावा लागणार आहे. म्हणून बेसिकली आपण लिहिताना फक्त हे 7 जण लिहितो. 6 जण म्हणजे कुठपर्यंत तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे सी पर्यंत. आता डायमेन्शन काढत असताना फक्त या 6 जणांचे रिस्पेक्टिव्ह दाखवल्या जाते. कोणाकोणाच्या एल, एम, टी, के, आय, सी. आणि आयच्या ऐवजी कधी कधी कोण यूज केलं जाते ए. ठीक आहे. आता हे न पाहता लक्षात आलं पाहिजे की कोणासाठी आपण काय यूज केलेलं आहे. काही कठीण नाही आहे ते. एल कोणासाठी आहे लेंथसाठी, एम मास साठी, टी टाइम साठी, के के स्टँड फॉर केल्विन, केल्विन कोणासाठी असते टेम्परेचर, आय कशाने डिनोट करतात इलेक्ट्रिक करंटसाठी किंवा त्याचे युनिट कोण आहे एम्पियर. म्हणजे आय किंवा ए हे कधी असलं तर इलेक्ट्रिक करंट असलं त्यावेळेस. आणि सी, सी म्हणजे कोणासाठी, सी काय आहे तर कॅन्डेला, कॅन्डेलाच्या ऐवजी सी लिहिला, तो कोणाचा युनिट आहे ल्युमिनस इंटेन्सिटीचा, म्हणजे ते कोणासाठी यूज करतो आपण ल्युमिनस इंटेन्सिटीचा. आता लक्षात घ्या की हे सगळं काय सुरू आहे. डायमेन्शन याचे रिस्पेक्ट टू आपण काढत असतो. डायमेन्शन काढायचे असले म्हणजे असं पहिल्यांदा लिहावं लागते आणि डेफिनेशन नुसार त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढायसाठी त्याच्या डोक्यावर काही ना काही पॉवर असते. आता याच्या डोक्यावर सध्या काहीच नाही, याचा अर्थ किती आहे 1. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं की ज्याचा वाली कोणीच नाही त्याचा वाली किती आहे 1. ज्याच्या डोक्यावर कोणीच नाही त्याच्या डोक्यावर 1 आहे. ज्याला मल्टिप्लाय कोणीच नाही त्याला मल्टिप्लाय 1 आहे. ज्याला डिवाइड कोणीच नाही त्याला डिवाइड 1 आहे. या तिघांसाठी आपण 1च्या रिस्पेक्ट टू लिहू शकतो. परंतु कोणी प्लस नाही म्हणजे 1 प्लस आहे, कोणी मायनस नाही म्हणजे -1 आहे असं नाही. फक्त पॉवरचे रिस्पेक्ट टू, मल्टिप्लायचे रिस्पेक्ट टू, डिवाइडचे रिस्पेक्ट टू ह्या 3 गोष्टी आपण 1च्या रिस्पेक्ट टू शो करू शकतो. याचा अर्थ याच्या डोक्यावर कोण आहे सध्या कोणीच नाही म्हणजे किती आहे तो 1 आहे. पण जर का फॉर्म्युल्यामध्ये असे काही काही फॉर्म्युले आहेत की जिच्यात टर्म रिपीट होते. टर्म रिपीट होते म्हणजे जसं आपण फोर्सचा फॉर्म्युला पाहू. कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्याचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ F इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m अपॉन
आर स्क्वेअर. कन्सिडर करतो की हे दोन्ही एम हे सारखेच आहे, म्हणजेच कोण, तर कॅपिटल एम इक्वल टू स्मॉल एम. हे जर का सारखेच असेल तर मी इथे काय लिहू शकतो, कॅपिटल एम प्लस काय लिहू शकतो, स्मॉल एम. म्हणजे कोण झाला तो एम मल्टिप्लाइड बाय एम. याला काय लिहू शकतो, जी एम इंटू एम मीन्स एम स्क्वेअर खाली आर स्क्वेअर. आता इथचा जो एम आहे तो एम स्टँड फॉर मास, एम स्टँड फॉर मास. आणि इथचा जो आर आहे, आर स्टँड फॉर डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजेच लेंथ. मग इथच्या एम ची पॉवर किती आहे, 2. एम स्टँड फॉर मास आणि या मासची पॉवर किती आहे, तर 2. मग हिच्यातलं मास शोधा कुठं आहे, तर इथं मास कशानं शो करतो आपण, एम न. मास कशानं शो करतो इथं, एम न. मासची पॉवर किती आहे इथं, तर 2 आहे. आता इथं आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे कोण आहे, तर दोघांमध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स म्हणजे कोण, तर लेंथ. याची पॉवर किती आहे, 2. परंतु हा कुठं आहे, डिनॉमिनेटर मध्ये की न्यूमरेटर मध्ये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला खालचा वर न्यावा लागणार आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा डायमेन्शन काढायचे असेल, फॉर्म्युला जर काय टर्म एखादी खाली असेल तर ती आपल्याला वर न्यावी लागते. आणि वर नेत असताना खाली जर का पॉवर प्लस असेल तर वर असेल मायनस, खाली जर का मायनस असेल तर वर गेल्यावर प्लस. म्हणजे आता याची खाली पॉवर किती आहे, आर रेस टू पॉवर +2 आहे की -2 आहे, +2 आहे. वर गेल्यावर काय म्हणजे -2. म्हणजे जी एम स्क्वेअर आर रेस टू पॉवर -2. आर कोणासाठी, डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे लेंथ. मग याची पॉवर किती झाली, -2. अशा प्रकारे डायमेन्शन काढल्या जातात. अजून जी वगैरेचे काढले नाही, हे फक्त साधे एक्झाम्पल दिलं आहे. आता एकदम छोट्या छोट्या टर्म पासून किंवा एकदम कमीत कमी फॉर्म्युल्यापासून आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिले डायमेन्शन काढायचे आहेत मला टाइमचे. आता टाइम काही कुठला फॉर्म्युला वगैरे नाहीये. टाइम हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. किती जणांचा यूज करतो आपण डायमेन्शन काढायसाठी, 6 जणांचा. 6 कोण कोण, लेंथ, मास, टाइम, केल्विन, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच कॅन्डेला. तर बेसिकली फक्त या 3 जणांच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला पुस्तकात सापडतात. का बरं 3 जणांचे रिस्पेक्टिव्ह, कारण की बऱ्याचशा क्वांटिटी फक्त या 3 जणांचे रिस्पेक्टिव्ह एक्सप्लेन केल्या जातात. जसं फिजिक्स 1 आणि फिजिक्स 2 हे 2 पार्ट आहेत. जरी पुस्तक एक असलं तरी ते 2 पार्ट आहेत. तर फिजिक्स 1च्या पूर्ण पार्ट मध्ये फक्त तुम्हाला या 3चे रिस्पेक्टिव्ह डायमेन्शन दिसतात. म्हणजे हे 3चे रिस्पेक्टिव्ह आपला जो फॉर्म्युला आहे, जो कुठला फॉर्म्युला आहे फिजिक्स 1 मध्ये शक्यतो 99% त्या फॉर्म्युल्यात फक्त या 3 जणच अवेलेबल असतं. मास, लेंथ आणि टाइम याचे रिस्पेक्टिव्ह आपल्याला फॉर्म्युले आहेत. म्हणून फक्त 3चे रिस्पेक्टिव्ह शक्यतोवर ते असते. जर का इलेक्ट्रिक करंट असला तर हे 3 जण इलेक्ट्रिक करंट आतमध्ये घ्यायचं. जर टेम्परेचर असलं तर हे 3 जण टेम्परेचर आतमध्ये घ्यायचं. म्हणजे कसं पहा, जर का माझ्याजवळ 3 फिजिकल क्वांटिटी प्रेझेंट आहे. 3 कोणत्या कोणत्या, टाइमही प्रेझेंट आहे, मासही प्रेझेंट आहे आणि लेंथही प्रेझेंट आहे. जर का माझ्याजवळ कन्सिडर करतो मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजेच काय, मास इंटू व्हेलॉसिटी. मग परत आता हे कुठली क्वांटिटी झाली आहे, तर डिराइव्ड. मग त्या डिराइव्ड क्वांटिटीचा आणखी फंडामेंटल क्वांटिटीचे रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला तयार करतो. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच हे कोणाच्या रिस्पेक्टिव्ह झालं, तर कॅपिटल एमच्या, कारण की एम आहे तो. हा कोणाच्या रिस्पेक्टिव्ह झाला, तर कॅपिटल एलच्या, डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे ते, आणि टाइम कॅपिटल टीच्या. म्हणजे याच्यात किती जण आले, एम आला, एल आला आणि टी आला, पण टी खाली आहे, तो वर न्यायला लागेल. याची पॉवर कोणीच नाही. म्हणजे पॉवर किती आहे, 1. +1 आहे की -1 आहे, तर +1 आहे. वर गेल्यावर काय म्हणजे -1. मग आता हे जर का डिनोट करायचं झालं, दिट इज कॉल्ड एज डायमेन्शन ऑफ मोमेंटम. याला म्हटलं जाते मोमेंटम, याला म्हटलं जाते डायमेन्शन ऑफ मोमेंटम. काय फरक आहे, वर पी आहे खाली पी आहे. परंतु खाली असताना तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, आणि आपण डायमेन्शन नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटच्या रिस्पेक्टिव्ह लिहितो. म्हणजे डायमेन्शन लिहायचे असले तर स्क्वेअर ब्रॅकेट आवश्यक आहे. याला असताना काय लिहिलं जाईल, डायमेन्शन ऑफ मोमेंटम. याला फक्त मोमेंटम, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम, डायमेन्शन ऑफ लिनियर मोमेंटम. मग किती फिजिकल क्वांटिटी आल्या याच्यात, डायमेन्शन कोणाचे रिस्पेक्टिव्ह, तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे रिस्पेक्टिव्ह. टोटल किती आहेत, तर 7. 6 पैकी किती जणांनी शो करतो आपण, 6. 7 पैकी किती जणांचा यूज करतो, 6. परंतु त्यातल्या त्यात बेसिक किती आहेत, तर 3च जण. 3 कोण कोण, एल, एम आणि टी. म्हणजे इथं येणार एल, इथं एम आणि इथं टी. आता एल स्टँड फॉर लेंथ. लेंथची पॉवर किती आहे, कोणीच नाही, म्हणजे 1. मासची पॉवर किती आहे, 1. टाइमची पॉवर खाली 1 आहे, वर गेल्यावर ते -1 होईल. लक्षात येत आहे.
ह्या झाल्या मोमेंटमच्या गोष्टी. आता आणखीच अशा वेगवेगळ्या टर्मच्या आपण फाइंड आउट करू जेणेकरून तुमच्या हळूहळू लक्षात येईल. फक्त इथे सांगायचा उद्देश काय होता की 6च्या 6 जण न लिहिता फक्त 3 जण लिहितात डायमेन्शन काढताना मोस्ट प्रोबेबली. आणि जर का एखाद्याच्या टेम्परेचर असला म्हणजे अशी एखादी फॉर्म्युला असला की ज्यात टेम्परेचर आलंय तर मग हिच्यात एक चौथी क्वांटिटी ऍड करतात कोणाच्या रिस्पेक्ट टू टेम्परेचरच्या. जर का एखाद्या फिजिकल क्वांटिटी करंटच्या रिस्पेक्ट टू असेल तर ते कसं लिहिलं जाईल एल एम टी आणि आय. एखादी फिजिकल क्वांटिटी जर का ल्युमिनस इंटेन्सिटीच्या रिस्पेक्ट टू असेल तर एल एम टी आणि सी. लक्षात येत आहे म्हणजे सांगायचं काय की हे तिघ जण मस्ट आहे. प्रत्येक डायमेन्शनच्या फॉर्म्युल्यात हे तिघ जण आपण लिहितच असतो. परंतु हळूहळू जसं जसे डायमेन्शन आपण पुढे पुढे शिकणार आहोत परत ते जसं पुढे पुढे शिकू तसं सांगेल. आताच ते एकदम कन्फ्युजन नको. फक्त सध्या लक्षात ठेव की 3 जणांच्या रिस्पेक्ट हे 3 जण प्रेझेंट असतातच. ओके. आता डायमेन्शन पाहू आपण आपल्या टाइमचे. टाइम कोणती क्वांटिटी आहे तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याचा कुठला फॉर्म्युला आहे का आणखी तर नाही. मग फॉर्म्युला नाहीये याचा अर्थ सरळ सरळ टाइमचं युनिट काय सेकंद. कोण दाखवायचं आपल्याला टाइम कोण काढायचं त्याचे डायमेन्शन. म्हणून इथं काय लिहिलं डायमेन्शन ऑफ टाइम एकदा पूर्ण शब्दात लिहा किंवा स्क्वेअर ब्रॅकेट करा. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ ते त्याची डायमेन्शन. किती जणांचे रिस्पेक्ट टू शो करतो ती गायच्या एल एम आणि टीच्या. आता हिच्यात किती क्वांटिटी प्रेझेंट आहेत टाइम मध्ये फक्त एकच कोण तर टाइम एकटाच प्रेझेंट आहे. लेंथ प्रेझेंट आहे का तिथं नाही. मास प्रेझेंट आहे का नाही. याचा अर्थ लेंथ आणि मास प्रेझेंट नाही मग त्याची पॉवर 0 देऊन टाका आणि जो प्रेझेंट असेल त्याची पॉवर 1 देऊन टाका. किंवा यालाच असं लिहिलं जाते एल रेस टू पॉवर 0 एम रेस टू पॉवर 0 टी. काय फरक आहे दोन मध्ये. इथं पॉवर 0 0 1 लिहिली इथं पॉवर 0 0 काहीच नाही पॉवर किती असते 1. आणि यालाच पुढे आता इथे 2 जण प्रेझेंट आहेत का ते तर नाही मग फक्त जो प्रेझेंट आहे तोच लिहिला जाते. मग कधी कधी याला टी रेस टू पॉवर 1 ने डिनोट करतात किंवा कधी कधी फक्त याला टी ने डिनोट करतात. आता एवढ्या पुढे हळूहळू तुम्हाला समजेल ते आजचा पहिला दिवस आहे त्याच्यानं ते लक्षात तर फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्याची पॉवर नसते त्याला 0 पुट करायचं ज्याची पॉवर असते त्याची पॉवर लिहायची. फक्त काही काही बुक मध्ये जर का तुम्ही वेगवेगळे बुक रेफर करसाल तर त्या बुक मध्ये तुम्हाला डायमेन्शन असे सापडू शकतात L0 M0 T. डोक्यावर कोणी म्हणजे किती आहे पण आता हे प्रेझेंटच नाही तर मग हे लिहायचेच नाही लिहिले तरी चालतात. बेसिकली 3 लिहितोच आपण पण काही काही बुक मध्ये तेही लिहिलेले नसतात. काही हरकत नाही नसतील तर नसतील. आणि टी रेस टू पॉवर 1 म्हणजे किती तर फक्त टी. म्हणजे या केस मध्ये आपला पहिला रूल तिथे सॅटिस्फाय होतो. आता वाचू आपण काय पहिला रूल. युनिट विच आर अब्सेंट आर गिव्हन एज 0 पॉवर. जे युनिट अब्सेंट असतील त्याला पॉवर किती द्यायची 0. आता हा युनिट इथं प्रेझेंट टाइम पहा. टाइम मध्ये मास आहे का त्याला मास मल्टिप्लाय आहे का किंवा डिवाइड आहे का नाही. त्याला लेंथ मल्टिप्लाय किंवा डिवाइड आहे का नाही. मग ज्या गोष्टी प्रेझेंटच नाही त्याचे युनिट किती त्याची पॉवर किती कन्सिडर करायची 0 पॉवर कन्सिडर करायची. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ याच्यावरच. बरं कोणाचे डायमेन्शन काढायचे आता तो व्हेलॉसिटीचे. व्हेलॉसिटी म्हणण्यापेक्षा स्पीड म्हणून डायरेक्ट. आता स्पीडचे डायमेन्शन काढण्यासाठी मला स्पीडचा फॉर्म्युला येणं आवश्यक आहे. स्पीड म्हणजे कोण डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे सरळ सरळ डिस्टन्स अपॉन टाइम. हेच डिस्टन्स म्हणजे आपण काय मेजर केलं फिजिकल क्वांटिटीच्या भाषेत डिस्टन्स मेजर करत आहोत. म्हणजे काय मेजर करत आहोत लेंथ आणि टाइम. हे तर सरळ सरळ आहे. टाइमला तर काही दुसरा शब्द नाहीये टाइमच आहे. याची जर का मला डायमेन्शन काढायची असेल तर मी याला असं लिहू शकतो. याचा अर्थ काय होते डायमेन्शन ऑफ स्पीड. याचा अर्थ फक्त स्पीड. मग डायमेन्शन ऑफ स्पीड म्हणजे कोणाकोणाचे डायमेन्शन असले पाहिजेत लेंथचे डायमेन्शन डिवाइडेड बाय टाइमचे डायमेन्शन. लेंथचे डायमेन्शन कशाने शो करतो आपण एल न. टाइमचे डायमेन्शन कशाने शो करतो आपण टी न. आता बेसिक कशाने शो करतो आपण ते सरळ सरळ सगळेचे सगळे एल एम टी बरोबर आहे. आता याच केस मध्ये हा टी
खाली आहे, पण डायमेन्शन काढताना सगळेच्या सगळे आपल्याला न्यूमरेटर मध्ये पाहिजे असतात. डिनॉमिनेटरचे मग वर घेऊन जा. आता याची पॉवर कोणीच नाही, म्हणजे पॉवर 1 आहे, त्यातला तो खाली आहे, वर गेला त्याची पॉवर काय जाईल मायनस. म्हणजे हा एल जसाच्या तसा आणि उरलेला टी फक्त त्याची पॉवर मायनस होऊन जाईल. मग आता हे जर का टोटल डायमेन्शन काढले तर टोटल डायमेन्शन आपण किती जणांची रिस्पेक्ट करू ती घ्यायची, एल एम आणि टी. एल प्रेझेंट आहे का, यस, याची पॉवर किती आहे 1. एम प्रेझेंट आहे का याच्यात कुठंच नाही, मग प्रेझेंट नाही, मग त्याची पॉवर किती झाली 0. टी प्रेझेंट आहे का, यस, पण टी कुठं आहे डिनॉमिनेटर मध्ये, मग तो जर का 1 नेला त्याची पॉवर काय होईल निगेटिव्ह, म्हणजे याची पॉवर जी असणार आहे ती लिहून टाकायची. म्हणजे हे जर परत दुसरे एक्झाम्पल कोणाचं झालंय आपलं पहिल्या रूल साठी काय सांगते पहिला रूल, युनिट्स व्हिच आर अब्सेंट आर गिवन ॲट 0 पॉवर. इथं कोण अब्सेंट आहे, मास अब्सेंट आहे, कारण की स्पीडच्या फॉर्म्युल्यात कोण नाहीये तर मास नाहीये. मग जो प्रेझेंटच नाही मग त्याचं डायमेन्शन कसं लिहू शकू आपण, म्हणून त्याचं डायमेन्शन 0 कन्सिडर करतात. ठीक आहे, आय होप की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता या दोन कन्सेप्ट नुसार किंवा या कन्सेप्ट नुसार आपलं दुसरे पॉईंट कव्हर झाला. युनिट्स व्हिच आर इन डिनॉमिनेटर आर शिफ्टेड टू न्यूमरेटर बाय गिव्हिंग देम निगेटिव्ह पॉवर. जे कुठे आहेत डिनॉमिनेटर मध्ये ते नेहमी कुठे शिफ्ट करायला लागतील न्यूमरेटर मध्ये. फक्त न्यूमरेटर मध्ये नेत असताना त्याची पॉवर हे निगेटिव्ह केली असेल, कारण की खाली कोणती पॉवर आहे त्याची पॉझिटिव्ह, वर गेल्यावर निगेटिव्ह. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, काही यात मोठं नाहीये. सगळ्यात पहिले जर का अब्सेंट असेल तर त्याची पॉवर 0 द्या, म्हणजे जर का तो फॉर्म्युला प्रेझेंटच नसेल, त्या फॉर्म्युल्यात ते क्वांटिटी नसेलच तर त्याला 0 पॉवर कन्सिडर करू. आणि जर का डिनॉमिनेटर असेल तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला न्यूमरेटर मध्ये न्यावं लागेल आणि त्याची पॉवर निगेटिव्ह करायला लागणार. पुढे आता हे झाले दोन. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ मोमेंटमचं, जे आपण पाहिलं होतं ते फक्त आता फॉर्म्युलेच्या रिस्पेक्ट टू शो करतो. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आपल्या जो मास इनटू वेलोसिटी. आता मास साठी तर आपल्या जो सरळ प्रेझेंट आहे कॅपिटल एम, मास डिवाइडेड बाय एम इनटू वेलोसिटीचा फॉर्म्युला. वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर आहे. इथं एस स्टँड फॉर डिस्प्लेसमेंट. जर ठीक कन्फ्युजन असेल सेकंडच्या रिस्पेक्ट टू तर आपण इथे डी कन्सिडर करू. डी स्टँड फॉर डिस्प्लेसमेंट असं कन्सिडर करू. आता शेवटी एम मास झालाय, डिस्प्लेसमेंट डी झालाय, टी हा टाइम झालेला आहे. मास मेजर करत आहोत, ठीक आहे, मास मेजर करत आहोत विच इज कॅपिटल एम. मास साठी कॅपिटल एम शो करतो. डिस्टन्स कशात मेजर करतो, कोणाच्या रिस्पेक्ट टू लेंथच्या. आणि टाइम कशाने शो करतो आपण टीच्या. आपला रूल काय सांगते की जे डिनॉमिनेटर मध्ये असतील ते न्यूमरेटर मध्ये घेऊन जा, आणि न्यूमरेटर मध्ये असताना त्याची पॉवर पॉझिटिव्ह असली तर निगेटिव्ह करा. म्हणजेच इथंच काय लिहिलं जाईल ते सगळे वर येऊन जातील, म्हणजे एकाच येईल. एम जसाच्या तसा, एल जसाच्या तसा, टी जो खाली होता याच्या पॉवर कोणीच नाही, म्हणजे पॉवर 1 आहे, याचा अर्थ 1 नेला त्याची पॉवर काय होऊन जाईल -1. हे डायमेन्शन कोणाचे काढणं सुरू आहेत मोमेंटमचे. बस एकाच फॉर्म मध्ये लिहू फक्त ते, म्हणजे काय तरी एल एम टी. सॉरी, या तिघांच्या रिस्पेक्ट आपण नेहमी लिहित असतो. एम रेस टू पॉवर कोणीच नाही म्हणजे किती आहे 1. एल रेस टू पॉवर परत कोणीच नाही म्हणजे किती आहे 1. टी रेस टू पॉवर किती आहे -1. याला सांगते असं कसं लिहिलं जाईल एल एम टी -1. इथं कसं होतं याच्या पॉवर कोणीच नव्हत्या म्हणून आपण त्या दोन टर्म इथं फक्त जे होती तेच लिहिले. ज्याची पॉवर 1 आहे त्याची पॉवर फक्त काही नाही लिहिली तरी किती कन्सिडर केलं जाते 1. तसं इथं लिहिलं या दोघांची पॉवर फक्त किती आहे +1. त्याच्या इथं नाही लिहिलं तरी चालते. याचा वाली कोणीच नाही, त्याचा वाली 1 असते, हे लक्षात आलं आपल्या. परंतु जर का -1 असेल तर मात्र -1 दाखवाच लागणार. सर हे 1 आहे, हे 1 आहे, हे 1 आहे, पण हे -1 आहे. -1चा अर्थ वेगळा होते, +1चा अर्थ वेगळा होतो. -1 म्हणजे खालची संख्या आपण वर आणलेली आहे असं याचा अर्थ होते. ठीक आहे, आणखी एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलच्या काही घाटाने आपल्या जो हे याचे रिस्पेक्ट टू काढू राहिलो पण. 4th एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी.
फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 पिरियड ऑफ ड्युरेशन, 1 टाइम पिरियड. अच्छा, आता फ्रिक्वेन्सी ह्याच्या झाली डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. यातली फंडामेंटल कोणती आहे? टाइम. मोमेंटम कुठली होती? डिराइव्ड. मग या डिराइव्डचे फॉर्म्युला अप्लाय करा. मग फॉर्म्युलामध्ये जर का आणखी डिराइव्ड आले असेल तर ते आणखी सॉल्व्ह करा. म्हणजे ते सॉल्व्ह करत करत कुठपर्यंत जावं लागते? जोपर्यंत आपल्याजवळ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी येत नाही तोपर्यंत ते सॉल्व्ह करत जायचं. इथं सरळ आलं होतं, कारण की इथं फक्त दोनच टर्म आहेत, दोन्हीच्या दोन्ही फंडामेंटल आहेत. इथं फक्त एक फंडामेंटल होती आणि एक डिराइव्ड होती. मास आपल्या टेबलमध्ये म्हणजे फंडामेंटल, व्हेलॉसिटी आपल्या त्या टेबलमध्ये 9-7 जणांच्या, म्हणून व्हेलॉसिटी डिराइव्ड, मग व्हेलॉसिटी परत फंडामेंटल येपर्यंत ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तसंच फ्रिक्वेन्सी काय होत? फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/t आणि टी स्टँड फॉर टाइम आणि ते फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. याचा अर्थ पहिल्या स्टेप मध्ये त्याचा आन्सर येऊन गेला. फक्त आता याच्यापैकी कोणता रूल तिथे लागू होणार आहे? किती रूल लागू होणार आहे? तर हे 2 रूल. का बरं? कारण की आपण डायमेन्शन किती जणांच्या रिस्पेक्ट टू काढतो? ती घ्यायच्या. म्हणजे इथं काय येणार आहे? फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन म्हणजे डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 कॅपिटल टी. कॅपिटल टी कुठे? डिनोमिनेटर मध्ये. तो कुठे न्यायला लागेल? रूल नुसार आपल्या न्यूमरेटर मध्ये. फक्त नेत असताना त्याची पॉवर हे मायनस करा. किती जणांच्या रिस्पेक्ट टू काढत असतो आपण? नेहमी 3 जणांच्या. 3 कोण कोण? एल, एम आणि टी. याच्यात किती जण प्रेझेंट आहेत? फक्त एकच. तोही कोण आहे? टी, ज्याची पॉवर किती आहे? -1. याचा अर्थ या दोघांची पॉवर किती आहे? 0. म्हणजे यालाच काय लिहू शकतो मी? टी रेज टू पॉवर मायनस. पाहून घ्या. परंतु फरक काय? इथं टी रेज टू पॉवर +1 आहे, इथं टी रेज टू पॉवर -1. इथं घेत असाल तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये फक्त टी आहे, सॉरी टी रेज टू पॉवर +1 आहे, इथं टी रेज टू पॉवर -1 आहे. का बरं? कारण की हा टी डिव्हाइड मध्ये आहे. तो आपण कुठे नेला? वर मल्टिप्लाय मध्ये, तर त्याची पॉवर निगेटिव्ह गेली. आणखी काही 1-2 एक्झाम्पल पाहू, जेणेकरून आता तुमचं क्लिअरच होऊन जाईल सगळं. आणखी 2 एक्झाम्पल घेतो, ज्या एक्झाम्पलवरून आय होप की सगळं आता क्लिअर होऊन जाईल तुमचं. म्हणजे हा शेवटचा पॉईंट त्यात कव्हर होते. कॉन्स्टंट इन द फॉर्म्युला हॅज नो डायमेन्शन. पाचवा घेतो, दॅट इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ½ ऑफ mv². एम आणि व्ही चे रिस्पेक्ट आता आपलं काढून झाले. कसं करणार आहोत? तर पहिल्यांदा याचा फॉर्म्युला आपल्याला तिथपर्यंत कॅल्क्युलेट करत जावं लागेल जोपर्यंत आपल्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी भेटत नाही. याच्यात किती फिजिकल क्वांटिटी आहेत? 2. यालाच मी असे लिहू शकतो ना, ½ ऑफ m इंटू व्ही इंटू व्ही, व्ही इंटू व्ही म्हणजे v². बरोबर आहे. आता कोणी कोणी म्हणेल की याच्यात 3 आहेत. बरं ठीक आहे, 3 कन्सिडर करू किंवा v² कन्सिडर करू, आन्सर आपलं सेमच येणार आहे. तर या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या रिस्पेक्ट आपण लिहत जाणार आहोत. ½ m फंडामेंटल आहे. कोणाचा प्रॉब्लेम आहे? व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणजे होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजेच काय येणार आहे? ½ ऑफ m इंटू d² अपॉन t². आता हेच जर का मला डायमेन्शन काढायचे असतील, डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी, कोणाचे डायमेन्शन काढायचे? कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी मध्ये हा हाफ आलेला. हाफ म्हणजे कोण आहे? तर कॉन्स्टंट. जो कॉन्स्टंट आहे जो जसाच्या तसा लिहून टाकू, मल्टिप्लाइड बाय m इंटू d² इंटू, आता टी खाली आहे, रूल काय सांगते? सेकंड, की आपल्याला सगळे वरच पाहिजेत. जे जे खाली असतील ते वर वर घेऊन यायचे. आता इथं खाली आहे, पण खाली असताना पॉवर +2 आहे, वर गेल्यावर पॉवर किती होऊन जाईल? -2. हा झाला हाफ मल्टिप्लाइड बाय m स्टँड फॉर मास. आणि आपल्यानुसार म्हणजेच डायमेन्शन नुसार मास साठी डिवाइडेड बाय m इंटू डी. डी म्हणजे कोणतं? डिस्प्लेसमेंट. काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम कोणाचा आला फॉर्म्युला? तर व्हेलॉसिटीचा. पण व्हेलॉसिटीचा स्क्वेअर होता म्हणून याचा स्क्वेअर घेतला. हा स्क्वेअर देऊन टाकला म्हणजे काय झालं? d² अपॉन t². मग टी हा खाली होता, तो वर न्याय लागते. तो किती झाला? टी रेज टू पॉवर -2. म्हणून आता या स्टेप मध्ये मास काढून झालेल्या मास बद्दल डी डिस्प्लेसमेंट कोणात मोजतात? कोणाच्या रिस्पेक्ट टू मोजतात? लेंथच्या. याची पॉवर किती आहे? 2, म्हणून 2 दिली. आतापर्यंत आपल्या पॉवर किती? फक्त एकच्याच पॉवरची रिस्पेक्ट टू पॉवर. याच्या डोक्यावर जेवढी पॉवर असली तेवढी पॉवर द्यायची. आणि जर का याच्या डोक्यावर पॉवर नसली याचा अर्थ पॉवर किती असते? +1.
मल्टिप्लाइड टाइम रेस टू पॉवर -2. म्हणजे आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन जर का काढायचे झाले तर डायमेन्शन हे कधीच कॉन्स्टंटच्या रिस्पेक्ट टू लिहिता येत नाही. कॉन्स्टंट इन द फॉर्म्युला हॅज नो डायमेन्शन. इथं कॉन्स्टंट किती होता आपल्याजवळ? हाफ. या हाफला काही डायमेन्शन नसतं कारण की तो कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन कोणाचे असतात? तर फिजिकल क्वांटिटीचे. कॉन्स्टंट हे फिजिकल क्वांटिटी नाही, म्हणून कॉन्स्टंटचे डायमेन्शन नसतात. जसे आपण या सगळ्याचे डायमेन्शन लिहून राहिलो, मग सर तसं हाफचे डायमेन्शन घ्या, हाफचे घेता येत नाहीत कारण की तो कॉन्स्टंट आहे. वेगवेगळ्या फॉर्म्युल्यात वेगवेगळे कॉन्स्टंट आहेत, त्याच्यानं कॉन्स्टंटचे डायमेन्शन घेणे पॉसिबल नाही. मग असे ते एन नंबर आहेत, किती मोठे नंबर आहेत? इन्फिनिटी पर्यंत. मग कधी डायमेन्शनच काढत बसायचे, म्हणून त्याचे डायमेन्शन घेता येत नाही. बस लिहा आपल्या ओरिजिनल फॉर्म मध्ये एल एम टी. भले हे असे किती काही इंटरचेंज असतील, टी पुढे असेल, एम मागे असेल, एल पुढे असेल, एम मधात असेल, घेत असताना ते एल एम टीच्या किंवा एम एल टीच्या याच फॉर्म मध्ये घ्यायचं. एक तर एल एम टीच्या फॉर्म मध्ये किंवा एम एल टीच्या फॉर्म मध्ये. याच फॉर्म मध्ये तुम्हाला बुक मध्ये सापडतील. कोणतेही बुक रेफर करा तुम्ही, त्या बुक मध्ये फक्त या दोनच फॉर्म मध्ये सापडते. एम रेस टू पॉवर, एल रेस टू पॉवर, टी रेस टू पॉवर किंवा एल रेस टू पॉवर, एम रेस टू पॉवर, टी रेस टू पॉवर. आणि या वर्षीच्या स्टेट बोर्ड नुसार आपल्या याच्यात एल एम टीच्या भाषेत दिलं, आधी एम एल टीच्या भाषेत दिलं होतं. असा काही फरक नाही त्यात, एम एल टी असो की एल एम टी असो. फक्त तिघायचे रिस्पेक्ट टू डाउनलोड करतो. एल ची पॉवर किती आहे? 2. एम ची पॉवर कोणीच नाही म्हणजे किती आहे? +1. टी रेस टू पॉवर -2. हे कोणाचे डायमेन्शन झाले आहेत? कायनेटिक एनर्जीचे. ठीक आहे. फक्त कोणाची कमतरता आहे तिथं? कॉन्स्टंटची. का बरं? कारण की कॉन्स्टंट इन द फॉर्म्युला हॅज नो डायमेन्शन. कॉन्स्टंट जो कुठला असेल फॉर्म्युल्यात त्याला डायमेन्शन राहणार नाहीत. आता एवढ्या मोठ्या एक्झाम्पलवर आय होप की तुमच्या सगळं लक्षात आलेलं असेल. आता एक शेवटचं एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुमच्या आणखी क्लिअर लक्षात येऊन जाईल. गोष्टी सोप्या आहेत, फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे आणि त्या फॉर्म्युल्यातल्या त्या टर्म कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटी शो करतात ते एक वेळ समजलं की बस फक्त ते किती किती पॉवरनं शो करतात तेवढं फक्त पॉवर लिहायचे, बाकी काही नाही. एक आणखी एक फॉर्म्युला 6व्या नंबरचा, दॅट इज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. आता या केसमध्ये किती क्वांटिटी आहे टोटल? 2. एक व्हेलॉसिटी आणि एक टाइम. त्यातले फंडामेंटल किती आहेत? एकच, जे कुठले आहे? टाइम. कारण व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी डिराइव्ह. त्या 7 जणांच्या टेबलमध्ये ज्या क्वांटिटी येत असतील इथं, त्या क्वांटिटी आपल्या फंडामेंटल. त्या 7 पैकी ची कोणती क्वांटिटी? टी स्टँड फॉर टाइम, म्हणजे टाइम आपली फंडामेंटल आहे. त्या टेबलमध्ये व्हेलॉसिटी होती का? तर नाही. याचा अर्थ व्हेलॉसिटी आपली डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी आहे. मग रूल काय सांगते? किंवा आपल्याला कोणाच्या भाषेत लिहायचं आहे ते फंडामेंटलच्या. म्हणजे ह्या किती काही मोठ्या डिराइव्ह क्वांटिटी असतो त्या आपल्याला फंडामेंटल पर्यंत आणायच्या. आणि फंडामेंटल मध्ये आल्यानंतर याचे डायमेन्शन आपण काढू शकतो, कारण की डायमेन्शन आपण फंडामेंटलचे रिस्पेक्ट टू काढत असतो. म्हणून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणून ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय ठरेल? ऍक्सेलरेशन विच इज डिनोटेड बाय स्मॉल ए. काय येणार आहे? व्हेलॉसिटीच्या ऐवजी काय लिहिणार आहोत मी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इनटू हा उरलेला टाइम जसाच्या तसा. हे लक्षात आलं का? ए स्टँड फॉर ऍक्सेलरेशन. इथं आपण असं लिहू शकतो, ए स्टँड फॉर ए चा फॉर्म्युला व्ही अपॉन टी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी फक्त काय पडतो? डिस्टन्स अपॉन टाइम. उरला आपण खालचा टाइम जसाच्या तसा. म्हणजे यालाच काय लिहू शकतो आपण? डी अपॉन टी स्क्वेअर. आता डायमेन्शन काढायचे कोणाचे? ऍक्सेलरेशनचे. डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आला म्हणजे डायमेन्शन काढतो. आता हे डायमेन्शन काढायसाठी किती क्वांटिटी आहे इथं? 2. वरची कोण आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण मेजर करतो आपण? लेंथ. खालची कोणती आहे? टाइम. रूल काय सांगते? दुसरा की सगळेच्या सगळे डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये आणा. म्हणजे प्रत्येक क्वांटिटी न्यूमरेटरच्या रिस्पेक्ट टू डायमेन्शन काढले जातात. खालची आहे टाइम आहे, खाली असताना +2 आहे, वर गेल्यावर तो -2. म्हणून ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन एल एम टी च्या भाषेत एल ची पॉवर 1
एम ची पॉवर किती क्वांटिटी आहे? फक्त 2. मास नाहीच आहे, मग जो नाही आहे त्याची पॉवर किती कन्सिडर करायची? 0. आणि खालचा वर घेऊन जा, वरचा पॉवर त्याची मायनस होऊन जाईल, म्हणजे पॉवर किती झाली आहे? -2. हे झालं ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन. की आता हे जे एवढे एक्झाम्पल घेतले आपण, जे की 6 एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्या 6 एक्झाम्पलच्या भरोश्यावर डायमेन्शनचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. आता हिच्यावर उपाय म्हणून फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला प्रॅक्टिस डायमेन्शन काढायची करावं लागणार. आता हे सध्या खूप लेंदी वेनं आपण घेतलेलं आहे. लेंदी वेनं म्हणजेच की अजूनपर्यंत तुमची प्रॅक्टिस झाली, त्याच्या एकूण एक टर्म आपण लिहत गेलो. जसे जसे फिजिक्स आपला मागं पडत जाईल तसे तसे डायमेन्शन तोंडी काढावं लागतात. आणि विश्वास ठेवा की तुम्ही सगळ्याच्या सगळ्या डायमेन्शन तोंडी काढू शकता. तेवढं मी करून घेतोच की डायमेन्शन तुम्हाला तोंडी काढता येईल. मी डायरेक्ट म्हणेन फोर्स, तर फोर्सचे डायमेन्शन तुम्हाला तोंडी काढता येतील. डायरेक्ट म्हणेन अँग्युलर मोमेंटम, त्याचे डायमेन्शन तोंडी काढता येतील. मी म्हणेन पॉवर, त्याचे डायमेन्शन तोंडी काढता येतील. काढता येतीलच, परंतु आजचा तुमचा पहिला दिवस आहे, तुम्ही नेमकं शिकत आहात की हे कसं काय. त्याच्याच्याने ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण घेतलेल्या आहेत. तसं आता बोलता बोलता फोर्स आलो होता. फोर्सचे डायमेन्शन काढायचे असतील तर फोर्सचा पहिल्यांदा फॉर्म्युला लागेल. फोर्सचा फॉर्म्युला काय? F = m × a. m स्टँड फॉर मास, a स्टँड फॉर ऍक्सलरेशन. आता या दोघांचा प्रोडक्ट आहे, त्यातला मास म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. राहिला कोणाचा प्रश्न? ऍक्सलरेशनचा. म्हणजे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहिला गेला. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम. परत तिच्यात अजून आन्सर भेटत नाही आपल्याला. आता एक अजून आता विषय निघाला असता, आणखी एक शो करतो. कोणाबद्दलचं? तर फोर्स बद्दलचं. 7th, दॅट इज फोर्स चा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन. किती क्वांटिटी टोटल? 2. त्यातली एक फंडामेंटल आहे, एक डिराइव्ड आहे. प्रॉब्लेम काय काढायचा आहे? डायमेन्शन. डायमेन्शन कोणाच्या भाषेत आहेत? डिरेक्ट फंडामेंटलच्या. त्याच्याने डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी सॉल्व्ह करत नाही जोपर्यंत ते फंडामेंटलवर पोहोचत नाही तोपर्यंत. कारण की प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटलच्या भरोश्यावरच तयार होते. मागच्या 3 लेक्चरवरून तेच शिकलो. आजच्या लेक्चरमध्ये फक्त जे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी तयार झाली त्याच्या मुळापर्यंत जा की कोणत्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची तयार झाली, बस. मग आता इथं लिहिताना काय लिहिल? m इंटू ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम. इथं लिहितो वाटल्यास तर a = v/t. ठीक आहे. परत आता इथं 2 टर्म होते, त्यातले आपण ऍक्सलरेशन सॉल्व्ह केलं तर 3 टर्म झाल्या टोटल, मास, व्हेलॉसिटी आणि टाइम. त्यातले 3 पैकी 2 जण फंडामेंटल आहेत, अजून कोण डिराइव्ड राहिले? व्हेलॉसिटी. मग ते स्प्लिट अप करा, म्हणजे m × d/t × t. काय लिहिलेलं आपण? d/t. कोणाच्या रिस्पेक्ट टू? व्हेलॉसिटीच्या रिस्पेक्ट टू. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे v च्या ऐवजी d/t, हा t जसाच्या तसा, म्हणजे m × d/t × t मीन्स t². रूल काय सांगते? खालचे सगळे वर आणा, खाली कोणीच नाही पाहिजे. म्हणजे m × d × t⁻². m कोणासाठी आहे? मास साठी. d कोणासाठी आहे? डिस्प्लेसमेंट कशाच्या रिस्पेक्ट टू? लेंथच्या. आणि t स्टँड फॉर टाइम. याची पॉवर 1, d ची पॉवर 1, t ची पॉवर -2. मग एकाच ब्रॅकेटमध्ये घ्या. हे जरी वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये असतील तर पूर्ण डायमेन्शन एकाच ब्रॅकेटमध्ये असतात. एका झाले डायमेन्शन ऑफ फोर्स L m t च्या भाषेत L⁻1, m⁻1, t⁻2. यालाच आणखी कसं लिहिलं जाईल? L m t⁻2. याच्या डोक्यावर कोणी म्हणजे किती पॉवर आहे त्याची? +1. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या डायमेन्शन कशा काढायचे त्याच्याबद्दल. आता तर एकदम क्लिअर झालंच असेलच, पण अजूनही जर का काही डाऊट असतील तर आपण कशा कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते एक वेळ रिपीट पहा, म्हणजे तुमचा कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. आय होप की इथपर्यंत सगळं समजलं असेल. बाकीचं आता पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.